नमस्कार. माझं नाव अनुज दावल बघता आणि नॉर्थ वेस्ट अर्कलसा मराठी मंडळाच्या ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही ही जी पाककृती स्पर्धा इथे आज भरवलेली आहे, आयोजित केली आहे. त्या पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्याचा आम्हाला खरंच खूप आनंद आहे. त्याचबरोबरीने ज्या स्वयंसेवकांनी आम्हाला हे सगळं करण्यासाठी मदत केली त्या सगळ्या स्वयंसेवकांना मनापासून धन्यवाद. त्यांच्या सहभागाशिवाय हे होऊ शकलं नसतं याची आम्हाला पुरेपूर कल्पना आहे. सो स्पर्धक आणि व्हॉलंटियर्स या दोघांनाही मनापासून धन्यवाद. आता ही स्पर्धा आम्ही का भरवली याचं एक थोडंसं सांगायचं झालं तर मला असं वाटतं की कुठल्याही संस्कृतीची श्रीमंती ही त्या संस्कृतीमध्ये कलागुणांचा कसा विकास होतो याच्यावर हा त्याचा मापदंड असतो, याच्यावरनं ते ठरतं. आणि भारतीय संस्कृतीचा किंवा पाककलेचा जर विचार केला तर फार ऋग्वेदामध्ये सुद्धा काय खावं आणि काय खाऊ नये याचा उल्लेख आहे. तिथपासून ते आज आपल्याला माहिती आहे की इंडियन फूड असं काही कॉन्सेप्ट नाही आहे. भारतीय फूड म्हणलं तर प्रत्येक विभागाचं, प्रत्येक राज्याचं, प्रत्येक गावाचं आणि प्रत्येक घराचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. आपण जेव्हा घरोघरी मातीच्या चुली म्हणतो तर त्या चुलीवर शिजणारा प्रत्येक घरातला पदार्थ हा त्या घराचं एक वैशिष्ट्य घेऊन येत असतो आणि ते वैशिष्ट्य आज सगळ्यांसमोर आणण्यासाठी, ते वैशिष्ट्य सगळ्यांसमोर आणण्याचा एक प्रयत्न आणि याला प्रोत्साहन ह्या भूमिकेतून आम्ही ही स्पर्धा यावर्षी आयोजित केली. हे आमचं पहिलं वर्ष आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की पुढच्या अनेक वर्षांमध्ये हा प्रतिसाद असाच येईल, वाढत जाईल आणि आणखीन उदंड होईल. परत एकदा सगळ्या स्पर्धकांचं आणि सगळ्या व्हॉलंटियर्सचं, सगळ्या स्वयंसेवकांचं मनापासून कौतुक, मनापासून आभार, धन्यवाद. आणि गुढीपाडव्याला परत कार्यक्रमाला भेटूयात, तेव्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी भाग्यश्री चकवे. तर ह्यावर्षी ही गुढीपाडव्यामध्ये आपण पाककला स्पर्धा पहिल्यांदा भरवतो आहोत. तर ह्या स्पर्धेमध्ये आम्ही असं ठरवलं होतं की एखादं काहीतरी असं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स देऊ त्या स्पर्धकांना की ते इन्ग्रेडियंट वापरून तुम्ही तुमच्या पाककला जी आहे ती आमच्या पुढे सादर करावी. तर कोकोनट, नारळ हा आम्ही साहित्य त्यांना दिलेलं होतं आणि ते नारळ म्हटलं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात नारळापासून करतो. तर आम्ही ठरवलं ह्यावर्षी आपण ही सुरुवात, आपले ही जी पहिलं वर्ष आहे स्पर्धेचं, तर आपण नारळापासूनच सुरुवात करू. तर आपण बघूयात आपल्या स्पर्धकांनी काय काय ते नारळ वापरून काय काय गोष्टी बनवल्या आहेत आणि काय काय क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. हाय, माझं नाव विंध्या संतोष वाईकर. मी 2 प्रकारचे मोदक केले आहेत. एक आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचे उकडीचे मोदक आणि दुसरं जास्वंदीचा फुलाचा शेप देऊन मोदक बनवलेले आहे. Myself Sweta Gurut. I'm here for Gudi Padwa event. It had a culinary competition and I was very excited as it's my first time, and this being first time in Bentonville, something like this, it's a great opportunity for every individual to take part. I thank all the committee members for Gudi Padwa and this culinary competition that is being held. And I would like to tell something about my dish which I am participating here. It's called Nariyal Murg Patrani. नमस्कार मंडळी, माझं नाव गणेश गोंधळी. या कुकिंग कॉम्पिटिशनसाठी मला सिक्रेट इन्ग्रेडियंट होता कोकोनट आणि माझ्या डिशचं नाव आहे कोकोनट मटन फ्राय. त्याच्यामध्ये मी कोकोनट स्लाइस यूज करण्याचा प्रयत्न केला. सो थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी अपर्णा फडणवीस सांगाच आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्या मराठी मंडळाने कुकिंग कॉम्पिटिशन म्हणजे ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्यासाठी म्हणजे मला खूप मी उत्सुकता होती, कारण कधी वेळ मिळत नाही स्वतःचं कुकिंग टॅलेंट शो करायची. त्यामुळे आय वॉज रिअली हॅपी आणि कदाचित मी पहिली असेल की जिने फॉर्म फिलअप केला होता. आणि मी एक अशी डिश केलेली आहे जी महाराष्ट्रातली किंवा म्हणूयात विदर्भातली, नागपूरची खूप अशी प्रसिद्ध डिश आहे आणि ती म्हणजे पाटवडीचा रस्सा. आणि त्यात कोकोनट पुरेपूर वापरता येतं आणि मीही त्याचा तसाच वापर करून घेतलेला आहे. Hey, hi. I just today prepared for the coconut millet fried ice cream. The concept is women empowerment. I used to beetroot as a blood, and then nuts as a sand, and then the coconuts, shredded coconuts, and then the balls, ice cream balls are considered as a women. So I'm just placing a beetroot, sand, and then women. It's a women empowerment concept. So no one touch the women, and then
that's a concept. हाय, माझं नाव मृण्मयी प्रधान आणि ही माझी आई. मी रेखा पालकर. सो खूप छान इनिशिएटिव्ह आहे आणि द आयडिया इज रिअली गुड. पूर्ण कम्युनिटी एंगेज होऊ शकेल असा हा इनिशिएटिव्ह आहे आणि खूप यमी फूड आजूबाजूला बघायला मिळतं आहे. रिअली थँक्यू फॉर ऑर्गनायझिंग दिस. खूपच छान आणि खूप इझी याच्यामध्ये सगळं एनरोलमेंटपासून ते आत्ता प्रेझेंटेशनपर्यंत खूप छान प्रोसेस होती. लुकिंग फॉरवर्ड टू द रिझल्ट्स. आणि तुम्हाला कोकोनट मिळाला होता. या सो द सिक्रेट इन्ग्रेडियंट कोकोनट आहे. तर मी कोलंबीची खिचडी विथ कोकोनट मिल्क बनवलेली आहे आणि हिने मी नारळाची कचोरी केलेली आहे उपासाची. सो इन्ग्रेडियंट पण खूप इंटरेस्टिंग होता. यूज करायला खूप ईज पण ॲट द सेम टाईम तेवढंच कॉम्पिटिशन पण तेवढंच इंटेन्स आहे त्यासाठी. माझं नाव आरती मिश्रा. मी मूळची डोंबिवलीची आहे आणि मला इथे पेंटनमलमध्ये येऊन 10 वर्ष झाले. तर 10 वर्षापासून मी मराठी मंडळमध्ये पार्टिसिपेट करते. पण फर्स्ट टाईम हा कुकिंग कॉम्पिटिशन झाला आहे आणि मग विचार केला कुकिंग कॉम्पिटिशन आपल्याच मराठी मंडळमध्ये होतं तर का पार्टिसिपेट नाही करायचं. सो मी पार्टिसिपेट केला जस्ट फॉर फन आणि खरंच खूप मजा आली. जे माझ्या घरी आली होती कांचन खूप फ्रेंडली होती आणि लाईक तिच्याशी बोलताना असं वाटलंच नाही की तिच्याशी फर्स्ट टाईम भेटली होती म्हणून. आणि मला सिक्रेट इन्ग्रेडियंट भेटला होता कोकोनट आणि माझ्या डिशचं नाव आहे चिकन नरगिसी कोफ्ता करी. तर मी कोकोनटचा यूज मेनली ग्रेव्हीसाठी केला होता. तर मोस्टली या करीमध्ये योगर्ट आणि हेवी व्हिपिंग क्रीम वापरतात. तर मी कोकोनट मिल्क आणि ग्रेटेड कोकोनट ग्राइंड करून वापरला. सो मी म्हणजे त्यासाठी मी कोकोनट सबस्टिट्यूट केलं. नमस्कार, मी अजय जोशी. आपण पहिल्यांदाच ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी ही पाककला स्पर्धा करतो आहे आणि प्रतिसाद खूप छान मिळाला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्ही ते बघू शकता. सगळ्या डिशेस तयार केल्या आहेत. या सगळ्या एका तासात तयार केल्या आहेत आणि आता 2 जजेस आहेत, मी आणि PK मालक, आणि आम्ही आता हे टेस्टिंग करून पार्टिसिपंट्स. तर खूप छान वाटतं आहे की हे पहिल्यांदा आपण केलं आणि मराठी मंडळबद्दल मला खूप अभिमान वाटतं. Yes, Ajay Joshi and I always thought you would be a judge. Yes, so the good thing is you didn't know who the judges were, and judges still don't know who's what because you all were given the numbers, not the names. So we tried to play the fair game. They have the critic. We'll let them talk to you. We knew both of them are very accomplished judges, so that was our choice. But they'll talk to you about your dishes, and then they'll declare the winners. Even I don't know who the winners are, so I'm just going to let them do it. So, thank you. Yo, why is this? Not unanimous. Why is this so? The dish that won wasn't number one in both our dishes. The winning dish was number 64. Congratulations. And then the fifth runner-up was कचोरी. Congratulations. but everything was very On April 5th during the Gudi Padwa celebration. So we encourage you guys to please come and collect your trophy. You'll also enjoy the food in the program along with some other programs we have. The songs, the dances, the skits, everything is going to be fun. So please come to the Gudi Padwa program. Again, thank you so much. I couldn't thank you guys enough. amazing. This was a great first start. I like the way actually Bhagesh reported. He said, you know how we start everything in India, we start with the coconut, right? I mean, the pujas and everything started. It just so happened that coconut used to be a secret ingredient for our first cooking competition. So I think it has a very good start, and looking forward to the very bigger and better things starting next. माझं नाव संतोष वायकर. जी तुम्ही मी स्वयंसेवक आहे ह्या कुकिंग स्पर्धेमध्ये आणि हा खरंच पहिला अनुभव आहे आणि जी कुणाची आयडिया आहे ही कुकिंग त्याला रिअली ॲप्रिशिएटेड. खरंच छान होतं. अशाच आयडिया नवीन कराव्या. आम्ही पार्टिसिपेट करू ॲज अ व्हॉलेंटियर अँड ऑल द स्टफ. मला अनुभव आला ज्याच्याकडे मी गेलो खूप एका तासात. त्या बाईनी एवढं छानपणे कांदा कट करण्यापासून 2-3 एक जागेवरती वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या आणि तिचे जे ऑक्टोपसी दिसत होती ती खरंच छान होती आणि खरंच ती उत्साहानं करत होती. सो अशा आपल्या मराठी अनुभवात मराठी मंडळात जर का असं काही क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटी जर करत राहिला तर खरंच माझा त्याला सपोर्ट आहे आणि थँक्स टू यू गाईज. थँक्यू. माझं नाव निधी आहे. माझं नाव कांचन आहे.
आणि आम्ही मॉनिटर्स म्हणून व्हॉलेंटिअर केलेलं कुकिंग कॉम्पिटिशनसाठी. सगळ्यांच्या घरी जाऊन, म्हणजे मी एकाच्या घरी गेलेले पण त्यांच्या घरी जाऊन त्यांची थॉट प्रोसेस बघितली, त्यांनी काय विचार केलेला सिलेक्शनसाठी ते बघून इंटरेस्टिंग वाटलं की कसे कसे सगळे विचार करतात आणि कसे त्यांनी सिक्रेट इन्ग्रेडियंट कसा इन्कॉर्पोरेट केलेला. काफी एकदम इंटरेस्टिंग होतं, मजा आली. म्हणजे कुकिंग कॉम्पिटिशनचं तर आम्ही कुकिंगविषयी बोललोच, पण मी इकडे 6 महिन्यापूर्वीच आले आणि इट वॉज नाईस, कारण का मला ओळख झाली, त्यांच्याशी बॉन्ड झाला आहे क्रिएट, आणि मी ज्यांच्या घरी गेलेले ते पुण्याचेच होते, त्यामुळे चांगलं, मी पण पुण्याची आहे, सो चांगलं एक एक्सपिरियन्स होता. आणि नवीन नवीन मला पण शिकायला मिळालं त्यांचं बघून, सो इट वॉज व्हेरी नाईस. आणि एक कम्युनिटी फॉस्टरिंगचा पण फील आला की इट इज नॉट जस्ट की याच्या आपण फक्त एका कार्यक्रमासाठी भेटतो, पण बिहाइंड द सीन्स पण एवढं आपण कम्युनिटी कशी सपोर्ट करते ते दिसलं. इट वॉज इंटरेस्टिंग. थँक्यू.